आज आपण इथे नोकरीचे योग पत्रिकेत काय ग्रहमान असताना नोकरीचे योग येतात त्या विषयावर आपण चर्चा करणार आहे. जन्मपत्रिकेमध्ये ज्या वेळेला दशमेश हा षष्ठ स्थानामध्ये असतो त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला नोकरीचे निश्चित योग येतात. उदाहरणार्थ कर्क लग्नामध्ये दशमेश मंगळ षष्ठात असताना अथवा दशमेश दशमात असताना नोकरीचे योग येतात. इतर भागामध्ये दशमेश हा धनस्थानी असताना सुद्धा नोकरीचे योग येतात. परंतु काही पत्रिकेमध्ये दशमेशावर ज्या वेळेला शनीची दृष्टी येते तेव्हा नोकरीच्या अनेक संधी येऊन सुद्धा जातकाला यश येत नाही, नोकरी लागत नाही. अशा वेळेला त्यांनी त्या संबंधित रत्न वापरले तर त्याला निश्चित अडथळे दूर होऊन नोकरीचे योग येतात व त्याचे कार्य सिद्ध होते. उदाहरण जर घ्यायचे असले तर कन्या लग्नामध्ये दशमेश हा बुध असतो. तो षष्ठात म्हणजे कुंभ राशीत असताना जर तो स्वतंत्र असेल तर निश्चितच जातकाला त्याच्या भाग्योदयाने वयाच्या 22व्या वर्षापासूनच नोकरीचे योग येतात. परंतु काही कारणवश जर त्या बुधावर शनीची, मंगळाची अथवा सूर्याची दृष्टी येत असेल त्यावेळेला अथवा बुध अस्तंगत असेल अशा वेळेला नोकरीच्या योगामध्ये अडथळे उत्पन्न होतात. तसंच इतरही लग्नामध्ये असं जर होत असेल तर ते अडथळे येतात. दशमेश धनस्थानी असणे हा सुद्धा उत्तम नोकरीचा योग आहे. दशमेश धनस्थानी असताना अतिशय कमी वयामध्ये उत्तम नोकरी मिळणे, मनासारखी नोकरी मिळणे असे योग येतात. व्यक्ती ज्या पद्धतीच्या क्षेत्रामध्ये असेल त्या पद्धतीच्या क्षेत्रामध्ये त्याला नोकरी मिळते, परंतु हे संदर्भित योग त्याच्या पत्रिकेत असले पाहिजे. ज्या पद्धतीचा त्याचा योग असेल, ज्या पद्धतीचा ग्रह त्याचा असेल त्या पद्धतीचा त्यांनी रत्न वापरून त्याचा उपयोग साध्य केला पाहिजे. कॉर्पोरेट सेक्टर असो, गव्हर्नमेंट सेक्टर असो, सहकारी सेक्टर असो, मॅनेजमेंट सेक्टर असो, कोणत्याही सेक्टरमध्ये सर्व्हिसचीच योग उत्तम पदावर यायला हे योग लागतात. आजच्या युगामध्ये गुरु हा राहूनी युक्त असताना अथवा केतूनी युक्त असताना चांडाळ योग सांगितलेला आहे. तो सुद्धा योग आजच्या काळामध्ये नोकरीसाठी उत्तम मानला जातो. दशमात जर गुरु राहूनी युक्त असेल, चतुर्थात जर गुरु राहून युक्त असेल तरी नोकरीचे योग येतात. ज्यांना नोकरी या विषयासाठी त्यांच्या संबंधित अडीअडचणी संदर्भात ज्यांना संपर्क साधायचा असेल त्यांनी वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. सकाळी 10 वाजतापासून 4 वाजतापर्यंत. तसेच वर दर्शवलेल्या वेबसाईटवर सुद्धा ते संपर्क साधू शकतात.